फ्रेंड्स, तर ना मी माझा 2 दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ मी अपलोडच केले नाही आहेत. विषय असा झाला की जरा मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला, सो त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यात आले नाहीत. पण चला काय हरकत नाही, मी ना आता व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि व्हिडिओ म्हणजे रेसिपी अशी आहे की ह्या ज्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या मी चकुल्या अशा छान छान छोट्या असे काप बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबत ना इथं एक वाटी गूळ आहे आणि पाणी उकळायला ठेवले. हा गूळ आहे ना ह्याच्यात टाकून आता गूळ पूर्ण विरघळा की ह्यात थोडीशी शकता गरम पाण्यात गूळ टाकला होता आणि पूर्णपणे असं विरघळ आहे त्याच्यामध्ये. आणि आता मी ना गव्हात म्हणजे ह्या जो आपलं पीठ आहे ना ह्याच्या चकुल्या अशा छान छोट्या छोट्या केलेल्या आहेत, त्या सोडते. खूप छान लागतात गोड चकुल्या, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बडीशेप इलायची मी आधीच पाण्यामध्ये म्हणजे अशी टाकली होती, त्यामुळं आता तुम्हाला काय ते बघण्यात येणार नाही, पण मी ऑलरेडीच पाण्यात टाकली होती बडीशेप इलायची नंतर. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू का, हा जे चकुल्या आहेत ना आपण अशा ताज्या खाण्यापेक्षा ना शिळ्या म्हणजे सकाळी जर खाल्ल्या ना त्याची तर चव एक नंबर लागते. खरंच खूप छान लागतात, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि आता होत आल्या ते तुम्ही बघू शकता. आणि खरंच त्याचा वाससुद्धा खूप भारी येतोय घरामध्ये. काय नाही केलं, फक्त बडीशेप विलायची आणि थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकला होता, बाकी काहीसुद्धा केलं नाही आहे. आणि नंतर आपल्या गव्हाच्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या चकुल्या बनवून घेतल्या होत्या, तेही त्यात टाकल्या, बघू शकता तुम्ही. आणि खरंच वाससुद्धा इतका भारी येतोय ना, ह्याचा स्मेल खूप छान स्मेल येते ह्या म्हणजे ह्याचा. तुम्ही करून पहा आणि रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटते ती प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं. आणि ना तुम्ही बघू शकता शेवटी बघा आपल्या चकुल्या छान शिजल्यात पण. आणि जास्त पण वेळ नाही गेला त्याच्यामध्ये, फक्त 15 ते 20 मिनिटात तयार झाले. जर तुम्हाला याच्यावर दूध टाकून खायचं असेल ना तर तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्ट येते दुधाने. चकुल्या तयार झाल्या ते आणि तयार झाले तुम्ही बघू शकता. सो या तुम्ही सगळे चकुल्या खायला. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंट आणि कमेंट करा. आणि त्यासोबत ना सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर चला बाय.